नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम आमच्या सेक्स एक सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मंडळी, या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागामध्ये नवीन कोरा असा हा लाईव्ह भाग आहे. याच्यात पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते मी. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का लैंगिक संबंधांबद्दल, ते हे की सेक्स हा आपल्या सगळ्यांच्याच जीवनातला एक महत्त्वाचा भाग आहे. परंतु तो केवळ शारीरिक सुखापुरता किंवा शारीरिक आनंदापुरताच मर्यादित नाही आहे, तर त्यापेक्षाही जास्त येतो. आणि त्यामुळेच सेक्स म्हणजे एकमेकांमध्ये असलेली नैसर्गिक पद्धतीने आलेली निरोगी बांधिलकी म्हणा ना, आणि ती निसर्ग निर्मित आहे, निसर्ग नियमानुसारच आहे. आणि म्हणूनच लैंगिक संबंधांचे शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक तसंच मानसिक आरोग्याच्या दृष्टीने फार असे महत्त्वाचे फायदे आहेत. आणि हेच विशद करण्यासाठी आणि हेच सांगण्यासाठी आमचा हा मंच आहे. मंडळी, या मंचावर याआधी आपण सेक्स आणि त्या संदर्भातल्या विविध महत्त्वाच्या विषयांवर डॉक्टर विजय दहीफळे यांच्याकडनं शास्त्रोक्त माहिती जाणून घेतली आहे. मग योगा, म्युझिक, झुंबा, सेक्स, धूम्रपान, मद्यपान अशा अनेक विषयांवर डॉक्टर विजय दहीफळे यांनी आपल्याला शास्त्रोक्त आणि अतिशय त्यांच्या सहज सुंदर नेहमीच्या शैलीत मार्गदर्शन केलेलं आहे. आजसुद्धा एका महत्त्वाच्या विषयावर आपण डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणार आहोत. मात्र त्याआधी डॉक्टरांविषयी जाणून घेऊयात एका छोट्याशा व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहीफळे हे एक सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर विजय दहीफळे यांचे क्लिनिक संभाजीनगर, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका आणि पुणे येथे आहेत. त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये नेरूळ, खारघरमध्ये मेडिकोर हॉस्पिटल, ठाणे, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, नागपूर, अहमदाबाद आणि दुबईमध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक्स आहेत. डॉक्टर विजय दहीफळे हे नेहमीच देशविदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्स बाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात. तर मंडळी, आपण जेव्हा तरुण असतो ना, तेव्हा तरुणाईचा उत्साह सळसळत असतो. पण जसजसं आपलं वय वाढत जातो आणि आपण वयाची 50शी गाठतो, तसतसं बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात ना आपल्या आयुष्यात बदलत जातात. आणि त्यामुळे स्वाभाविक आहे, सेक्स आणि त्या संबंधित सगळ्या भावना ज्या आहेत या आपल्या वयाच्या 50शीच्या उंबरठ्यावर असताना वेगवेगळ्या पद्धतीने होत जातात. वयाचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि आपल्या सेक्शुअल ॲक्टिव्हिटीवर सुद्धा होतो. आणि या सगळ्या संदर्भात जाणून घेण्यासाठी डॉक्टर पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत. त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर, स्वागत तुमचं. नमस्कार मंडळी. डॉक्टर विजय दहीफळे ना आपल्याला आपल्या या शोमध्ये खरं तर अनेक जणं त्यांच्याकडे जी आलेली असतात, अनेक रुग्णांच्या केस स्टडी त्यांनी केलेल्या आहेत, अभ्यासलेला आहे त्यांना, आणि त्याबद्दल नेहमी आपल्याला सांगत असतात. असाच एक प्रसंग त्यांनी मला मागे सांगितला होता, तो मला आठवत आहे की सरांच्या नेरूळच्या क्लिनिकमध्ये ना एक 42 वर्षीय गृहस्थ आले होते. हे गृहस्थ अंध होते आणि त्यांच्या पत्नीबरोबर ते आले होते. खरं तर या गृहस्थांना काही समस्या होती आणि म्हणूनच डॉक्टरांच्या शोबद्दल त्यांनी ऐकलं होतं. जरी अंध असले तरी आपला हा शो जो आहे 11:30 वाजता, जो आधी 11 वाजता आपला शो लागायचा आणि हल्ली आपला हा शो आता 11:30ला लागतो, हा शो लागल्याबरोबर सरांचा आवाज ओळखून आणि आपल्या शोचं मोन्ताजचं म्युझिक आहे ते ऐकून हे अंधगृहस्थ, हा आता शो लागला आहे आणि तो आता बघायला मी बसणार आहे असं म्हणून टी व्ही समोर बसायचे आणि हा शो जो आहे तो पूर्ण ऐकायचे. आणि म्हणूनच कुठेतरी डॉक्टरांविषयी खूप एक उत्सुकता त्यांच्या मनात निर्माण झाली होती आणि म्हणूनच ते डॉक्टरांना भेटण्यासाठी आले होते. साहजिकच आपल्या पत्नीबरोबर ते आले होते. आणि मुळात डॉक्टरांकडे येण्याचं कारण असं होतं की अंध असून या गृहस्थांना 50शीच्या जवळ आता ते कुठेतरी आले होते आणि त्यामुळे कुठेतरी त्यांना लैंगिक समस्या उद्भवत होत्या. आणि खरं तर आपल्या या शोचे ते नेहमीचे प्रेक्षक आहेत, श्रोते आपण म्हणूया, प्रेक्षक म्हणण्यापेक्षा श्रोते ते होते. त्यांच्या मुलांनासुद्धा, त्यांची मुलंसुद्धा खूप तरुण होती आणि त्यांच्या बरोबर आपल्या मुलांना बरोबर घेऊन सहकुटुंब सहपरिवार असा हा आपला शो जो आहे हे गृहस्थ बघायचे. या गृहस्थांना ना अंध असण्याबरोबरच त्यांना शीघ्रपतनाची समस्या होती, तसंच लिंगात वाकडेपणासुद्धा होता आणि कुठेतरी सेक्स करण्याची भावना जी आहे, लैंगिक संबंध पत्नीबरोबर ठेवण्याची भावना ही कुठेतरी वयोमानापरत्वे कुठेतरी कमी होत चालली होती. उदासीनता खूप वाढत होती आणि म्हणूनच ते आपल्या पत्नीसह डॉक्टरांकडे आले होते. आणि सरांकडे उपचार घेण्यासाठी त्यांना विनंती केली की सर मला नक्की काय झालं ते तपासा. सरांनी सुद्धा या दोघा
या जोडप्याचं जे आहे, या दोन्ही पती पत्नीचं समुपदेशन केलं आणि या गृहस्थांची नेमकी समस्या काय आणि त्याच्यावर काय उपाय आहेत, कुठल्या प्रकारच्या सर्जरीज थेरपीज आपण करू शकतो याबद्दल त्यांना सांगितलं. उपचार तसे सुरू केले आणि आता हे गृहस्थ जे आहेत आणि त्यांची पत्नी दोघेही सुखी लैंगिक जीवन जे आहे ते अनुभवतात. डॉक्टर काय सांगाल याविषयी? खरं म्हणजे तुम्ही खूप छान स्टोरी सांगितली. खरं म्हणजे तुम्ही पिक्चर आठवते, म्हणजे एक पत्नी आपल्या पतीला स्वतःहून घेऊन येते, म्हणजे त्यातनं ते अफेक्शन तुम्हाला दिसून येतं आणि ती अंध व्यक्ती अतिशय आनंदित होऊन जेव्हा आवाज ऐकते की तो टीव्हीचा आणि तुमचा सेम आहे आणि हे ऐकून त्या ठिकाणी येणं ही खरी आपल्याला पोचपावती आहे. काही ॲडिशनल गोष्टी मी सांगतो या स्टोरीबद्दल. सर्वप्रथम आपल्या जगभरातील सर्व सामच्या दर्शकांचं या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये अगदी मनापासून स्वागत आणि तुमचा जो प्रतिसाद आहे, एवढ्या उशिरा देखील आमची पूर्ण साम टी व्हीची टीम या ठिकाणी जागत आहे. मॅडम, तुम्ही देखील या ठिकाणी आलेले आहात, म्हणून तुम्ही मात्र आता झोपायचं नाही का? अतिशय महत्त्वाच्या विषयावर आज डिस्कशन होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्मोकिंगचा इफेक्ट काय असतो, कौमार्य काय असतं, या गोष्टी पाहणार आहोत. मी सर्व आपल्या दर्शकांना सांगतो, थोडंसं जरा रेलून बसलेले असाल तर उठून बसा, म्हणजे झोप येणार नाही, कारण अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला कुठंही मिळणार नाही. परत तुम्हाला एकदा मी या गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. ह्या स्टोरीतला भाग महत्त्वाचा सांगतो. हे बघा, अंधत्व जरी असेल, आणखी काही इतर जरी असेल, प्रत्येकाला आपलं आयुष्य सुखाने जगण्याचा हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आपल्याकडनं ही माहिती घेऊन जेव्हा वयोमानापरत्वे, कमजोरी, शीघ्रपतन, लहान लिंग किंवा वाकडेपणा असा येतो, तेव्हा पत्नी काय सांगायला लागली, संध्याकाळी येतात म्हणे आणि एका साईडला तोंड करून झोपून जातात. मग अशा वेळेला आता मुलं मोठी झाली, काय करायचं? हे फक्त त्यासाठीच नाही, तर तुमच्या स्वतःच्या आयुष्यासाठी, नीट राहण्यासाठी, सौख्यानं सुखानं नांदण्यासाठी आवश्यक असतं. आजच्या ह्या पूर्ण कार्यक्रमात आपण विस्तृतपणे याची माहिती घेणार आहोत स्नेहाजी. नक्कीच. म्हणून तुमच्या ज्या काही लैंगिक समस्या असतील ना, त्या मुळात मान्य करा. या लैंगिक समस्यांबद्दल व्यक्त व्हा, स्वीकारा त्या की हा मला या वयाच्या टप्प्यावर अमुक अमुक लैंगिक समस्या आहे, पण याच्यावर उपचार सहज उपलब्ध आहेत आणि शास्त्रोक्त उपचार जर तुम्ही घेतले, डॉक्टर विजय दहिफळे यांचं मार्गदर्शन घेतलं, तर नक्कीच तुमच्या ह्या लैंगिक समस्या ज्या आहेत त्या नक्कीच सोडवल्या जाऊ शकतात. प्रभावी असे वैज्ञानिक दृष्टिकोनातून शास्त्रोक्त असे उपचार तुम्हाला मिळू शकतात. तुम्ही सरांच्या क्लिनिकमध्ये जाऊ शकता. सरांची महाराष्ट्रभरातली वेगवेगळ्या ठिकाणची क्लिनिक आहेत. मग संभाजीनगरचं क्लिनिक असो, ठाणे, नेरूळ, दादर, तसंच खारघरमध्ये असतात सर, तसंच कल्याणमध्ये, नाशिकमध्ये आणि नागपूरमध्ये सर असतात. खारघरमध्ये मेडिकोर हॉस्पिटलमध्ये सर असतात. खूप मोठं असं आहे हॉस्पिटल, तिथे सरांचं सेंटर आहे, तुम्ही तिथे जाऊ शकता. आणि अनेक जण खरं तर इथे येतात, स्वतःच्या लैंगिक समस्यांबद्दल डॉक्टरांना सांगतात आणि शास्त्रोक्त उपचार घेऊन पूर्णपणे बरे होऊन एक सुखी, समाधानी आणि आनंदी सहजीवन, लैंगिक आयुष्य, सुदृढ लैंगिक आयुष्य जे आहेत ते जगतात. आणि तुम्हाला सुद्धा आता जर तुमच्या मनात काही शंका असेल किंवा तुमच्या काही लैंगिक समस्या असेल किंवा आरोग्याच्या इतर तक्रारी असतील, तर तुम्ही नक्कीच आम्हाला या कार्यक्रमात थेट फोन करू शकता आणि आमच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. डॉक्टर विजय दहिफळे यांना तुम्ही प्रश्न विचारू शकता. तुमच्या मनातल्या शंकांचं निरसन डॉक्टर नक्कीच करतील आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक मात्र तुम्हाला लागेल. आमचा स्टुडिओ क्रमांक तुम्ही यावेळी स्क्रीनवर पाहू शकतात. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, हा 022-410-10610. पुन्हा एकदा तुम्हाला आमचा हा बदललेला स्टुडिओ क्रमांक सांगते. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 022-410-10610. तर हा लवकर क्रमांक फिरवा आणि आम्हाला तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी व्हा आणि डॉक्टरांना थेट प्रश्न विचारा. डॉक्टर, एक फोन आलेला आहे, तो फोन घेऊया आपण. सांगा, कोण बोलतंय? हॅलो, ऋतुजाजी बोलतायत बीडवरनं. ऋतुजाजी, स्वागत आहे तुमचं. तुम्हाला आवाज ऐकू येतोय माझा? प्रश्न विचारा डॉक्टरांना. हा, बोला. नमस्कार जी, बोला. सर, स्त्रियांना जसे कौमार्याची चाचणी बाबत विचारले जाते, तशीच पुरुषांसाठी देखील काही कौमार्य चाचणी असते का, त्याबद्दल माहिती द्या. अच्छा, पुरुषांसाठी चाचणी असते का? हे किती सामाजिक महत्त्वाचा आणि बेसिक प्रश्न आहे. बघा, कधी कौमार्याबद्दल तुमचं समजा लग्न येणार असो किंवा अदर काही गोष्टी असतील किंवा तुमचा कोणी त्यांचा जो फियांसी असेल, पहिला प्रश्न काय विचारतो? कौमार्याबद्दल. मग अदर येऊन त्यांनी काय विचारलं, मग त्या पुरुषाचं कौमार्य कसं विचारायचं सांगूया आपण. मित्रांनो, या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो,
तुम्ही सद्यस्थितीमध्ये जे आहात तुमच्या पार्टनरसोबत, त्यामध्ये प्रत्येक वेळ अतिशय सुखानं समाधानानं घालवणं फार आवश्यक असतं. बऱ्याचदा असं समाजात पाहिलं जातं. ह्या मुद्द्यावर मी तुम्हाला क्लॅरिफाय करणार आहे. व्हर्जिनिटी किंवा कौमार्य हा प्रकार, ही गोष्ट अस्तित्वात नसते. सर्वात महत्त्वाचं काय सांगतो, सध्या या धकाधकीच्या जीवनामध्ये मुली देखील त्या ठिकाणी तिची धावपळ आहे, काही वेगवेगळे खेळ आहेत किंवा त्यांच्या ॲक्टिव्हिटीमुळं हिमेन म्हणजे जो वजाना किंवा योनीच्या समोर जो पडदा असतो त्याला ब्रेक होणं साहजिक आहे, क्रॅक जाणं साहजिक आहे. पण मग अशा प्रकारच्या ब्रेकला तो झाल्यामुळं तुमची व्हर्जिनिटी गेली किंवा कौमार्य गेला असं म्हणता येत नाही. दुसरा भाग, मग हा उलट प्रश्न विचारला, मग पुरुषांचं कसं पाहायचं, तर कुठल्याही पद्धतीने अशा प्रकारची टेस्ट नसते. त्यामुळं स्वतःचं तुमचं म्हणजे एकमेकाबद्दल प्रेम आणि जवळीक आणि विश्वास असणं महत्त्वाचं असतं. उगीचच विनाकारण आपल्या पार्टनर्सवर डाऊट घेऊन किंवा त्याचं विनाकारण त्याचं, मी बरेचदा असं पाहतो माझ्याकडे येतात पार्टनर्स की त्या ठिकाणी फ्रीमध्ये वॉशमनची केल्यासारखं पाळत ठेवणं, त्याचे मोबाईल चेक कर, त्याचे मेसेज चेक कर आणि असं करून काही ते डोक्यामध्ये खोळ घालून स्वतःचा जीवन उद्ध्वस्त करण्यापेक्षा तुम्ही एकमेकाशी समंजसपणे राहा आणि कुठल्याही प्रकारच्या अशा टेस्टची कोणालाही गरज पडत नाही जर एकमेकाला विश्वास असेल तर. नक्कीच डॉक्टर. आणखी एक फोन आलेला आहे, संध्या उबाळेजी बोलतात. संध्याजी, स्वागत आहे तुमचं, विचारा प्रश्न. नमस्ते सर. नमस्ते, बोला बोला. सर, महाअंगाच्या बाहेरील लिप्सचा कलर बाकी शरीरापेक्षा डार्क का असतो याबद्दल सांगा जरा. स्वाभाविक प्रश्न, बेसिक प्रश्न म्हणजे, आणि हे माहीत असायला पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्ही विचारणार नाही, हा खुला मंच आहे आपला, त्यांचं मनापासून स्वागत. या ठिकाणी बघा, ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री, जसा चेहरा आहे तसेच बॉडीचे सर्व पार्ट आहेत. आपण समजा एखादी व्यक्ती बाहेरनं पाहतो, फेअर आहे, व्यवस्थित आहे, ओके आहे, पण यांचा प्रश्न काय की पुरुष असो स्त्री असो, त्या ठिकाणी स्पेशली हे फिमेल्समध्ये विचारतात की जे बाह्यांग आहे ते थोडंसं कम्पॅरेटिव्हली डार्क असतं. हो, नॉर्मल देखील ते डार्क असतं, पण कशामुळं असतं, या ठिकाणी मेलॅनिन नावाचं पिगमेंट जे आहे त्या ठिकाणी हेअर्स असल्यामुळं बाहेरचे जे आउटर लिप्स आहेत या पिगमेंटमुळं त्या ठिकाणी त्याला ते डिस्कलरेशन येतं, ते ॲबनॉर्मल नसतं. पण हा महत्त्वाचा आहे, काही केसेसमध्ये पर्सनल हायजीनवर नेहमी बोलतो, त्या ठिकाणी हायजीन मेंटेन नाही झाली, फंगल इन्फेक्शन होणं आहे, इचिंग आहे किंवा अशा प्रकारचं काही इन्फेक्शन होऊ नये म्हणून तुम्हाला तो फरक कळला पाहिजे. आणि असं काही इन्फेक्शन असेल तर अतिशय चांगल्या ट्रीटमेंट आहेत. सेक्सॉलॉजी, सिरोलॉजी, अँड्रॉलॉजीला भेटल्यानंतर तुम्हाला अतिशय चांगली ट्रीटमेंट मिळेल आणि आपल्या सुखी जीवनाच्या मंत्रालयाच्या पुस्तकात अतिशय सुंदर माहिती दिलेली आहे. आणखी एक फोन येतो पुण्यावरनं, मुग्धाजी बोलतात. मुग्धाजी, स्वागत आहे तुमचं आमच्या शोमध्ये, विचारा डॉक्टरांना प्रश्न. सर नमस्कार. नमस्कार. सर, माझा प्रश्न आहे की ओ शॉर्ट थेरपी काय असते आणि त्याचा योनीच्या साईजवर आणि तृप्तीवर काही परिणाम असतो का? अच्छा, ओ शॉर्ट थेरपी विषयी विचारा. एक प्रॅक्टिकल एक छोटी गोष्ट तुम्हाला सांगतो. म्हणजे एक कपल माझ्याकडे आल्यानंतर म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर बाळ समजा 6 महिन्याचं आहे, तर त्या पत्नीला माहेरी नेऊन सोडलं की म्हणे आता ढिलेपणा आला, म्हणे काय मला काही एन्जॉयमेंट मिळत नाही, तुम्ही आता माहेरी जा आणि नीट करून घेऊन या. काय परिस्थिती आहे, म्हणजे डिव्होर्सपर्यंत केस गेली होती, सांगूया आपण या ठिकाणी. हा सामाजिक प्रश्न आहे. हे बघा, प्रेग्नन्सी होणं, डिलिव्हरी होणं, शरीरात हार्मोन्सचे बदल होणं, लठ्ठपणा येणं थांबू शकता का नाही. आणि हे जर पुरुषाला झालं तर पुरुषाला काही समजा कमजोरी आली, काही वेगळा प्रकार झाला तर आपण त्याला कुठं पाठवायचं, असं नसतं. या ठिकाणी समजा ह्या बदलामध्ये आपल्याला रिव्हर्स यायचे, परत नॅचरली इन्व्होल्युशन म्हणजे प्रेग्नन्सी डिलिव्हरीनंतर ते इन्व्होल्युशन होऊन सगळे पार्ट हे कॉन्टॅक्ट होतात. काही जणांमध्ये पेल्विक फ्लोअर ढिला राहिला, त्याला किगल एक्झरसाईज आहेत. समजा किगल करून देखील त्या ठिकाणी तो ढिलेपणा कमी नाही झाला, मग काय करायला पाहिजे. अशा केसमध्ये ओ शॉर्ट थेरपी म्हणजे स्वतःचंच ब्लड करून ॲक्टिवेटेड प्लेटलेट त्या ठिकाणी इंजेक्ट केल्या तर त्या ठिकाणी सैलपणा कमी होतो आणि अर्थातच त्यांच्या पार्टनरला डेफिनेटली त्या ठिकाणी जे आनंद पाहिजे तो मिळतो. पण याच्या पलीकडची गोष्ट सांगतो, जर फक्त त्या एका गोष्टीवरच ते तुमचं आयुष्य चाललेलं आहे का, तुमची अटॅचमेंट, बांधिलकी, प्रेम आणि जी आपुलकी, सेन्शुअलिटी, सेक्शुअलिटी आणि त्याचनंतर हा भाग तर महत्त्वाचा आहे, पण त्याला देखील काळजी करू नका. ओ शॉर्ट थेरपीने याला अतिशय चांगलं करता येतं. डे केअर, ओपीडी प्रोसिजर आहे. अतिशय छान प्रश्न, यांचं अभिनंदन. नक्कीच. आणखी एक फोन येतोय, श्रीवास्तवजी बोलतात नाशिकवरनं, विचारा तुमचा प्रश्न. सर नमस्कार. हा, बोला. विचारायचं होतं, माणसांचं जसं लिंग ताट होतं, वाढतं, तसं स्त्रियांची योनींचा काही चेंजेस होतात का?
बरं अच्छा, ठीक आहे, त्यांना- चला गुड सांगूया. बघा, ऍक्टिव्हिटी आणि विषयी. ऑफकोर्स आणि ही माहिती असणं का आवश्यक आहे का कुठंतरी असा समज आहे की आपला पार्टनर हा नेहमीच रेडी असतो, म्हणजे फिमेल पार्टनर असं अजिबात नसतं. तर त्यांना सांगूया फरक कसा असतो. हा बेसिक अॅनाटॉमी फिजिओलॉजीमध्ये येतो. मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा. बघा, बाह्यांग पुरुषांमध्ये दिसतं, त्यामध्ये आलेली कठोरता दिसते, त्यावेळेस तुम्ही म्हणू शकता की यामध्ये ॲक्टिव्हनेस आलं. सेम तशीच अॅनाटॉमी ही त्या ठिकाणी फिजिओलॉजी फिमेल्समध्ये असते. समजा आपण अॅनाटॉमिकली विचार केला तर जो आपला पुरुषांमध्ये ग्लान्सचा भाग असतो तोच त्या ठिकाणी फिमेलमध्ये रिड्यूस होऊन क्लायटोरिस बनलेला असतो. म्हणून त्या ठिकाणी बाहेर दिसणारा छोटा भाग जरी असेल तर आतनं त्याचं एक्सटेन्शन हे झालेलं असतं. जेव्हा तुम्ही पार्टनरजवळ आल्यानंतर हार्मोन बदल होतात, हार्ट रेट वाढतो, त्याच पद्धतीने त्या ठिकाणी ब्लड फ्लो देखील वाढलेला असतो. त्या ठिकाणी बाह्यांग आहे, त्याचबरोबर क्लॅटोरिसला देखील क्रुरा असतात आणि त्या क्लॅटोरल भाग देखील हा पिंक कलरचा होऊन त्यामध्ये इरेक्शन किंवा कठोरताही येत असते. पण हा दिसत नसतं. मग यासाठीच काय लागतं की तुमच्या पार्टनरसोबत ती अटॅचमेंट एवढी चांगली पाहिजे की तुम्हाला त्याचे हावभाव आहेत, त्याचे एक्सप्रेशन आहेत. बऱ्याचदा आपण त्याला मॉर्निंग देखील म्हणतो. तर अशा पद्धतीने ज्या पद्धतीने मेलमध्ये चेंजेस होतात, ब्लड फ्लो वाढतो, हार्मोन्स बदलतात, एक्सायटेशन होतं, अराउजल होतं, भावना येतात, ऑर्गॅझम होतं आणि रिलॅक्सेशन होतं, या सर्व गोष्टी फिमेल पार्टनरला देखील होत असतात. अतिशय सुंदर प्रश्न तुम्ही विचारलेला आणि अधिक माहितीसाठी तुम्ही सुखी जीवनाच्या मंत्राचं पुस्तक पाहू शकता. नक्कीच. डॉक्टर, मला याच्यावरूनच खरं तर खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन त्यांनी विचारला होता आणि त्याच्यावरूनच मला असं विचारायचं आहे की आता ह्यांनी विचारलं की ती जी भावना असते की तो आपला सेक्शुअल ऍक्टच्या आधी स्त्रियांमध्ये योनीमध्ये कुठल्या प्रकारचे बदल होतात, सेम होतात का पुढच्या? हां, तर मग मला त्याविषयी असं विचारायचं आहे की बदल होतात म्हणजे नेमके कुठल्या प्रकारचे बदल म्हणजे कसे होतात, प्रोसेस काय, प्रोसेस काय ओळखायचे कसे, हा एक दुसरा मोठा प्रॉब्लेम असतो. सांगूया आपण. हे बघा, तुम्हाला आता एक ओव्हरऑल मी दोन पार्टनरची बांधिलकी पाहतो. तुम्ही क्रिया करताना अशा अंधारामध्ये करता की तुम्हाला चेहरा पण दिसत नाही समोरच्याचा. मग अशा कंडिशनमध्ये तुम्हाला हे बदल झालेले दिसणं कसं शक्य आहे? तर या ठिकाणी महत्त्वाचं सांगतो. म्हणून मी नेहमी काय सांगतो, हे बघा, आपण मूव्ही पाहताना सुरुवातीला ट्रेलरपासून शेवटाकडे जातो, म्हणजे शेवटून पाठीमागं येत नाही ना, बरोबर आहे ना. मग अशा वेळेला एक गप्पा मारणं, विस्परणं, एक प्रेम संबंध तयार करणं, त्यातनं हळूहळू श्वासात होणारे बदल, पल्समध्ये होणारे बदल आणि आपोआपच त्यांना देखील जेव्हा ती ॲक्टिव्हिटी आणि इच्छा आणि डिझायर होतं त्यावेळेस तुम्हाला कर म्हणण्याची किंवा प्रोसिजरसाठी जाण्याची गरज नसते. आपोआप स्वतःहून नॅचरली होणारी एक अतिशय सुंदर अशी क्रिया असते. नक्कीच. डॉक्टर, एक फोन येतोय. राहुल जगतापजी बोलतायत. राहुलजी, विचारा तुमचा प्रश्न. माणसांचं जसं चोळल्यानंतर रिंगातून द्रव बाहेर पडतो तसं स्त्रियांच्या यौवनी कशी चोळावी आणि कसं द्रव बाहेर पडतं? म्हणजे तुम्हाला असं विचारायचं की जसं पुरुषांमध्ये वीर्यस्खलन होतं तसं स्त्रियांमध्ये होतं का? करेक्ट. बघा, हा बेसिक प्रश्न आहे. बघा, काय असतं माहिती आहे का, आपल्याकडं सेक्स एज्युकेशन अवेअरनेसचा अभाव असल्यामुळं बरेच जण प्रेझेंटेशन देखील करता येत नसतं. पण आपण याला ॲप्रिशिएट का करायचं? कारण हे बोलले म्हणून तर कळलं आपल्याला. असं होतं का? सांगूया. नेहमी जर तुम्ही सेक्शुअल रिस्पॉन्स सायकल जर पाहिलं, या ठिकाणी पहिल्यांदा मेल असो फिमेल असो, पहिल्यांदा डिझायर आहे. डिझायर झाल्यानंतर म्हणजे इच्छाशक्ती झाल्यानंतर अराउजल म्हणजे त्या ठिकाणी हार्ट रेट चेंजेस व्हायला लागतात. नंतर एक प्लॅटू फॉर्म येतो, त्यानंतर एक ऑर्गॅझम किंवा तृप्ती म्हणतो आणि नंतर रिझोल्युशन असतं. अशाच पद्धतीने मेलमध्ये तुम्हाला बाहेर पडलेला हा द्रव किंवा धातू दिसतो. पण फिमेलमध्ये काय, तीव्रता छोटी असल्यामुळं त्या ठिकाणी देखील एक सिक्रिशन त्यातनं बाहेर पडत असतं. पण ते बाहेर न आल्यामुळं तुम्हाला दिसत नाही. आतमध्ये ब्लॅडरमध्ये ते जात असतं आणि त्याच वेळेला पेल्विक फ्लोअर जेव्हा कॉन्टॅक्ट आणि रिलॅक्स होतो त्याला ऑर्गॅझम म्हणतात. आणि अशा पद्धतीने जशी क्रिया मेलमध्ये होते तशीच फिमेलमध्ये देखील होत असते. अधिक जास्त माहिती तुम्हाला सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात नक्की मिळेल. डॉक्टर, ज्यांना कमजोरी असते आणि ज्यांना धूम्रपान स्मोकिंगची सवय असते तर कशा प्रकारे सेक्स ट्रीटमेंट देऊ शकतो अशा वेळी? म्हणजे स्मोकिंग सध्या एक स्टाईल, एक स्टँडर्डपणाचं लक्षण पाहिलं जातं. पण प्रॅक्टिकली काय परिणाम करतं सांगूया आपण. मित्रांनो, हे बघा, प्रत्येक गोष्ट लिमिटमध्ये असेल ना ती नॉर्मल आहे. आता तुम्ही दिवसातनं 20-20 सिगारेट जर घेत असाल तर अशा केसमध्ये काय असतं, ह्या सिगारेटमध्ये निकोटीन आहे, सायनाईड आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे. तर यामुळं रक्तवाहिन्या ब्लॉक होतात आणि अर्थातच लिंगाचा आकार कमी होऊन, प्रवाह कमी होऊन त्या ठिकाणी कमजोरी येते. म्हणून याला ट्रीटमेंट देखील आहे. हळूहळू स्मोकिंग कमी करा आणि सेक्सॉलॉजी सिरोलॉजी कडनं ट्रीटमेंट घ्या.
नक्कीच तुम्ही यातनं बाहेर पडा. नक्कीच. डॉक्टर आता वेळ झाली आपले आजचे विनर सांगण्याची. कोण आहेत विनर नक्कीच आजचे? सांगूया, ती महत्वाचं क्षण आहे. सांगूया आपण. सचिन जाधव बीडचे आपल्या मागच्या वेळेस विजेते आले. त्यांनी प्रोटीन घेतलं, पुस्तक घेतलं, आनंद व्यक्त केला आणि आपल्या मित्रांसाठी देखील ती पुस्तकं घेऊन गेली. मग अशा प्रकारे सहभागी व्हायचं असेल तर ते आता तुमच्या हातात. म्हणून मी आता चिठ्ठी काढते. बघा चिठ्ठ्या वाढल्या आता. कोण आता कुठे जातोय आपण? पाहूया आपण. म्हणजे आता तो लकी राहील आता. नक्कीच पाहूया आपण आता कुठे गेलो. वा, आपण गेलो आता पुण्याला. आदित्य शिरसाट यांचं अगदी मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं आणि तर कमजोरीसोबत जर अल्कोहोल किंवा ड्रिंकिंगची सवय असेल तर ट्रीटमेंट कशी घ्यायची असते? पहिल्यांदा हळूहळू अल्कोहोल कमी करा, त्यातनं बाहेर या आणि मग काही सेंट्रल ॲक्टिंग, लोकल ॲक्टिंग किंवा पेरिफेरल ॲक्टिंग मेडिसिन दिल्यानंतर अतिशय चांगला रिझल्ट येतो. अशाच पद्धतीने तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर प्रश्न विचारायला लागेल. नक्कीच येत्या गुरुवारपर्यंत तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. तर कमजोरीसोबत जर सिगारेट स्मोकिंगची सवय असेल तर काय ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे? गुरुवारपर्यंत उत्तर द्या. डायरेक्ट फोन लावा किंवा मला ईमेल करू शकता. आणि या ठिकाणी चित्रफितीमध्ये तुम्ही अतिशय महत्त्वाचा इव्हेंट पाहताय. गौरी गणपती पूजन या ठिकाणी झालेलं आमच्या दहिफळे हॉस्पिटल संभाजीनगर येथे गौरी गणपतीचं खूप अतिशय चांगल्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं. त्याचबरोबर माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवतजी कराड यांच्या देखील निवासस्थानी आमचे मित्र त्या ठिकाणी परममित्र श्रीकांतजी आणि सर्व कुटुंबीय त्या ठिकाणी होते. आमची साठी फॅमिली आहे, सोनी फॅमिली आहे, पवार फॅमिली आहे. या सर्व फॅमिलीनी या गौरी गणपतीचा अतिशय छान प्रकारे स्वागत केलं, त्याची आरती केली, आनंद घेतला आणि एक प्रसन्न असं वातावरण जे तयार होतं, ह्या वातावरणाचा एक अनुभव देखील घेण्याची संधी या ठिकाणी मिळाली. परत आपल्या मित्रांना या गौरी गणपती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांच्या जीवनात सुखी जीवनाचा मंत्र नांदो अशी मी अपेक्षा ठेवतो. बाकी तुम्ही सांगू. नक्कीच. आणि हा सुखी जीवनाचा मंत्र जो आहे हा प्रत्येकाच्या आयुष्यात नांदावा. प्रत्येकानं लैंगिकदृष्ट्या साक्षर व्हावं, लैंगिक शिक्षण समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचावं आणि सेक्शुअल हायजीन, सेफ्टी या सगळ्या विषयांवर लोकांनी बोलतं व्हावं, लोकांनी जास्तीत जास्त ज्ञान आत्मसात करावं. हाच आमच्या या मंचाचा उद्देश आहे. डॉक्टर विजय दहिफळे आणि साम टेवी नेहमीच याच दृष्टिकोनातून प्रयत्न करतात. मात्र तुम्हाला सुद्धा काही लैंगिक समस्या असतील तर तुम्ही नक्कीच न थांबता, कुठल्याही प्रकारचा संकोच न बाळगता याबद्दल नक्की बोला, व्यक्त व्हा आणि त्याच्यावर उपचार घ्या. कारण या लैंगिक समस्या सोडवल्यास तरच तुमचं पुढचं जीवन जे आहे ते अधिक सुखकर होईल. मात्र डॉक्टर आता आपण इथेच थांबतो. आपल्या कार्यक्रमाची वेळ संपली आहे. खरं तर खूप बोलायचं असं तुमच्याबरोबर, पण आता आपण सध्या इथेच थांबतो. मात्र पुढच्या शुक्रवारी आपण भेटणार आहोत. प्रेक्षकांत तुमच्यासोबत आम्ही भेटणार आहोत आणि खूप आणखी गप्पा मारणार आहोत नवीन विषयांवर. मात्र आता आपण प्रेक्षकांचा निरोप घेऊया. सध्या आम्ही इथेच थांबतोय. मात्र तुम्ही खुश राहा, आनंदी राहा, फिट राहा, निरोगी राहा. नमस्कार. नमस्कार. The RGO All